गोष्टींमुळे माझ्या व्हिडिओजवरती इतका घाण इम्पॅक्ट होईल असं मी आयुष्यात काय स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. तर सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. सकाळी सकाळी काल निवडणुका झाल्या, त्यामुळे त्याचे रिझल्ट बघण्यासाठी मी लॅपटॉपवरती न्यूज लावून बसली होती, एकदम चित्त लावून. त्यानंतर मग दुपारी बिग बॉस बघत होते आणि ही आपला फेवरेट कंटेस्टंट आहे भाऊ, त्याच्यामुळे आपण बघणार. आणि आता राहिली मेन मुद्द्याची गोष्ट, जी मी तुम्हाला सांगायची होती ती. झालं असं की काही दिवसांपूर्वी माझ्या ह्याला ऑटो फॉलोअर्स वगैरेचा सगळा सीन झाला आणि त्या सीन नंतर मग मी इंस्टाग्रामला रिपोर्ट केला आणि मग फॉलोअर्स परत माझे कमी झाले. आणि हे कमी जास्त फॉलोअर्सच्या ह्याच्यात आत्ता सध्या जर तुम्ही माझ्या अकाउंटवरती जाऊन बघितलं तर माझे रील्सचे जे व्ह्यूज आहेत ते एकदम घाण प्रकारे डाऊन गेलेले आहेत. म्हणजे जिथे माझा 4 लाखाचा डॅशबोर्ड आहे तिथे माझे फक्त 1400 आणि 1500 व्ह्यूज जात आहे, फक्त एवढ्या फालतू गोष्टीमुळे. जिथे कोणाला तरी काहीतरी माझ्या अकाउंटशी प्रॉब्लेम झालेला आणि तिथे त्याने त्याची काशी केली आणि त्याच्यामुळे एवढं सगळं मला स्ट्रगल करावं लागतो आता परत. असो, आता त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी थोडेसे टेन्शनमध्ये बसलेली, मम्मीशी पण थोड्याफार गप्पा मारली, निधू इकडे येऊन बसला होता आणि मग रात्री आपण टेन्शनमध्ये दारूच्या जागेवरती फ्रुटी प्यायलो, कारण दुसरं तर काही करू शकत नाही. आणि येस गाईज, त्याचमुळे त्याच्यासोबत दॅट इज इट फॉर द डे. बाय.